महाप्रबोधन यात्रेसंदर्भातली एक मोठी बातमी, कारण आता बीडमध्ये महाप्रबोधन यात्रेचा समारोप होणार आहे। महाप्रबोधन यात्रेसाठी संजय राऊत बीडमध्ये दाखल झाले आहेत। बीडमध्ये शिवसैनिकांनी जेसीबी मधून फुलांची उधळण करत संजय राऊतांचं स्वागत केलंय आणि ज्या पद्धतीने शिवसैनिकांनी उन्हामध्ये थांबून स्वागत केलं ते स्वागत संजय राऊतांचं नसून उद्धव ठाकरेंचं असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे भविष्यात परळी हे महाविकास आघाडीचं केंद्रबिंदू असणार असल्याचं भाकीत त्यांनी वर्तवलं। 2024 मध्ये महाविकास आघाडी सत्तेचा ताज मिळवेल असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय। त्यावेळेला धनंजय मुंडेंनी राऊतांना त्या ठिकाणी जो येतो फेटा बांधल्याचं पाहायला मिळालं। बीडमध्ये महाप्रबोधन यात्रेचा समारोप त्या ठिकाणी होणार आहे। जेसीबीने फुलांची उधळण करत संजय राऊतांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। तर पुढच्या काळामध्ये परळी हे देखील आता केंद्रस्थान असेल याविषयी देखील बोलायला संजय राऊत विसरले नाही। तर दुसरीकडे उन्हामध्ये उभं राहून आपलं स्वागत करण्यात आलं ते एक प्रकारे उद्धव ठाकरे यांचंच स्वागत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। दृश्यांमध्ये आपण पाहतोय की बीडमध्ये महाप्रबोधन यात्रेचा समारोप होत असताना दुसरीकडे मात्र धनंजय मुंडे यांनी स्वतः संजय राऊत यांना फेटा बांधलेला आहे। महाराष्ट्रामध्ये जे परिवर्तन आम्ही करू इच्छितो महाविकास आघाडीच्या माध्यमातून मला असं वाटतं की सुरुवात परळीतून होते की काय, कारण माझं स्वागत शिवसैनिकांच्या धनंजय भाऊनी तर केलंच। फेटा म्हणजे तो प्रेमाचाच फेटा त्यांचा नेहमी असतो। काँग्रेसने केलं, शिवसैनिकांनी केलं, वंचित बहुजन आघाडीने केलं आणि बहुतेक परळी हे महाविकास आघाडीचं सेंटर पॉईंट होईल असं मला वाटायला लागलं आता। त्यांनी त्यांच्या हाताने तुम्हाला फेटा बांधलाय प्रभू वैजनाथाच्या दरबारात। हा फेटा राज्यसत्तेपर्यंत सत्तेच्या दारापर्यंत घेऊन जाईल 100%। का शंका आहे का? शंका आहे नक्कीच।